नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. राजश्री धनंजय मुंडे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी आता प्रचार शिगेला पोहोचलेला दिसून येतोय. आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या नगर परिषद प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालंय. आज राजश्री धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये महायुतीच्या उमेदवारीसाठी प्रचार फेरी काढली आहे. सावता माळी मंदिरात नारळ फोडत त्यांनी प्रचार फेरीला सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याचा आदर करू. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे शासन पालन करेल. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय आलाय वाचून घेऊन मग त्याच्यावर मत व्यक्त केलं तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानुसार निवडणुका होणार असतील तर निवडणुका निकालावर टांगती तलवार आहे. हे सरकार ओबीसींना 27% आरक्षण दिले म्हणून पाठ थोपटत आहे, पण आता टांगती तलवार आमच्या ओबीसी जागांवर असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदेच्या मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडीमध्ये प्रचार सभा होणार आहेत. चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या भोसरी भूखंड घोटाळ्याबद्दलच माहिती आहे. त्यांनी असे अनेक घोटाळे केलेत तर खडसे कुटुंबियांनी कोट्यवधी रुपयांचे भूखंड लाटले असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केलाय. अलिबाग नगर परिषद निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अघोरी बाबा आणि जादूटोणाचा वापर केल्याची घटना पुढे आली आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या नंबर प्लेट असलेल्या वाहनातून आलेले बाबा कोळीवाडा आणि इतर भागात फिरताना दिसले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी गोंधळलेली उत्तरं देत पदाधिकाऱ्यांना धमक्याही दिल्यात. बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवर रात्री थरकाप उडवणारा अपघात घडलाय. समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रोडच्या कडेने जाणाऱ्या 3 ते 4 नागरिकांना जबरदस्त धडक देत उडवलंय. या अपघातात एका नागरिकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत. दौंड नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापले असून शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप पुरस्कृत नागरिक हितसंरक्षण विकास आघाडीमधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह पॅनलच्या 2 उमेदवारांचा रमापती नगर या ठिकाणी लावलेला बॅनर रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी फाडलाय. या बॅनरवर रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, दौंडचे आमदार राहुल कुल, प्रेमसुख कठारिया यांच्या फोटोसहित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनाली प्रमोदवीर आणि नगरसेवक पदाचे 2 उमेदवार कार्तिकी अनिल सोडवणे आणि एजाज बादशाह शेख या स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि चिन्ह लपवण्यात आले होते. तसेच बॅनरवरील चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं स्टिकर लावण्यात आलंय. दरम्यान अज्ञातांच्या कृत्यामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. नांदेडमध्ये भाजीपाला विक्रेत्याने घातलेल्या राड्यामुळे बाजारपेठेत तणावाचं वातावरण निर्माण झाले. मनपा अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांच्या मदतीने भाजी बाजार दुसरीकडे हलवण्याचा गंभीर आरोप विक्रेत्यांकडून करण्यात आलाय. घटनास्थळावर मनपा पथक आणि पोलीस दल दाखल झाल्यानंतर विक्रेत्यांचं साहित्य हटवण्यात आलंय. ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याचा सिग्नल सुप्रीम कोर्टाने दिला असल्याचं ओबीसी आरक्षणाचे मुख्य याचिकाकर्ते ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी स्पष्ट केलंय. ओबीसीच्या 50% आरक्षणासंदर्भात मेहरबान न्यायालयाने कोंडी फोडल्याचंही यावेळी म्हटलंय.